नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. तुम्ही म्हणाल कोथिंबीर वडी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही कोथिंबीर वडी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी या इथं मी एक फ्रेश कोथिंबीरीची गड्डी नीट करून घेतलेली आहे. याची पानं आणि कोवळे देठ इथं मी वडी बनवण्यासाठी वापरणार आहे. ही कोथिंबीर आहे ती नीट केल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर सुकवण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवून दिलेली होती. कोथिंबीर पूर्णपणे सुकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला चाकूने चिरून घ्यायचे आहे. कोथिंबीरीचे जे देठ आहेत ते अगदी बारीक बारीक चिरायचे आहेत आणि त्यानंतर पानाकडे म्हणाल तर कोथिंबीर आपल्याला अगदी थोडी अशा पद्धतीने मोठी मोठी चिरली तरी देखील चालू शकतं. देठामध्ये कोथिंबीर आहे ती अगदी बारीकच आपल्याला चिरून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने ही कोथिंबीर आहे ती मी अगदी छान अशी चाकूने चिरून घेणार आहे. कोथिंबीर वडी ही खाण्यासाठी अगदी कुरकुरीत आणि खमंग बनवून तयार होते. प्रत्येक भागामध्ये कोथिंबीर वडी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. जर का तुम्ही ही कोथिंबीर वडी या पद्धतीने बनवली तर कोथिंबीर वडी खाण्यासाठी खमंग खुसखुशीत बनवून तयार होतेच, पण बनवण्यासाठी तर अगदी सोपी आहे. अगदी झटपट इन्स्टंट तयार होणारी ही वडी बनवून तयार होते. तर याच पद्धतीने या इथं बघू शकता मी एक गड्डे आहे ते अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर चिरून झाल्यानंतर पुढच्या कृतीकडे वळूयात. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं आहे. त्या वाटणामध्ये आपल्याला थोडासा जास्तीचा लसूण घ्यायचा आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची घ्यायची आहे आवडीनुसार. 1 चमचा जिरे घालूयात आणि हे पाण्याचा वापर न करता आपल्याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. या इथं वाटण बनवून तयार झालेलं आहे. एका बाउलमध्ये मी 1.5 कप इतकं चाळून घेतलेलं बेसन पीठ घालत आहे. सुरुवातीला बेसन पिठालाच काही भागामध्ये चणा डाळीचं पीठ असंही म्हटलं जातं. तर यामध्ये घालूयात पाव कप भरून इतकं तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे कोथिंबीर वडी अगदी छान अशी कुरकुरीत बनवून तयार होते. पाव चमचा आपल्याला ओवा हाताने क्रश करून घालायचा आहे. बनवून घेतलेलं वाटण घालूयात. सोबतच घालूया पाव चमचे इतकी हळद पावडर. चवीकरता मीठ घालायचं आहे. 1 ते 2 चमचे आपल्याला इथं पांढरे तीळ घालायचे आहेत आणि हे सर्व मसाले आहेत ते आपल्याला या पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. कोथिंबीरीची एक गड्डी इथं आपण वडी बनवण्यासाठी वापरणार आहोत, त्यामुळे आपल्याला कदाचित बेसन पीठ आणखीन यामध्ये वाढवायला लागू शकतं. तर सुरुवातीला आपण यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. तर अर्धी कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. पुन्हा मी यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर उरलेली अर्धी कोथिंबीर यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेते. कोथिंबीर यामध्ये घातल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण आहे ते अगदी छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारं बॅटर आहे ते आपल्याला घट्टसर अशा प्रकारचंच बनवायचं आहे. जास्तही पातळ करायचं नाही. तर इथं पाणी घालून आपल्याला मिक्स करत असताना इथं बघू शकता तुम्ही एक गड्डी कोथिंबीरीच्या साठी आपल्याला इथं थोडंसं पीठ आहे ते कमी पडत आहे. त्यामुळे आपण यामध्ये आणखीन बेसन पीठ वाढवणार आहोत. तर या पिठामध्ये बघू शकता छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर इथं मी पुन्हा एकदा पाव कप इतकं बेसन पीठ घालत आहे, कारण आपली कोथिंबीर आहे ती थोडीशी जास्त आहे. त्यानंतर अशा प्रकारे बघू शकता मी हे बॅटर आहे ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, बनवून घेतलेलं आहे. हे बॅटर जास्त पातळ नको, अशा प्रकारचं घट्टसर अशाच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथं मी अशा प्रकारची चाळणी घेतलेली आहे. चाळणीला आतल्या बाजूने तेल लावायचं आहे. तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आहे ते या चाळणीमध्ये घालायचं आहे. सर्व मिश्रण चाळणीमध्ये ओतल्यानंतर ते छान असं आपल्याला चाळणीमध्ये पसरून घ्यायचं आहे. जर का मिश्रण तुम्हाला जाड थिकनेसमध्ये वाटत असेल तर 2 बॅचेसमध्ये ही वडी तुम्ही बनवू शकता. जर का तुम्हाला अगदी पातळसर अशा प्रकारची कोथिंबीर वडी पाहिजे असेल तर तुम्ही 2 बॅचेसमध्ये बनवू शकता. तर या ठिकाणी बघू शकता वरच्या बाजूने आपल्याला छान असे तीळ पसरून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यावरती ही चाळणी ठेवूयात आणि झाकण ठेवून ही वडी आपल्याला मीडियम टू हाय गॅसवरती 15 ते 20 मिनिटासाठी छान अशी वाफवून घ्यायची आहे. वडी वाफवली आहे की नाही हे कळण्यासाठी वरच्या बाजूने थोडंसं प्रेस केलं असता बघू शकता वरच्या बाजूने वडी छान अशी कडक आलेली आहे. पूर्णपणे चाळणी थंड करायची आणि त्यानंतर ह्या वड्या आहेत त्या आपल्याला चाकूने कट करून घ्यायच्या आहेत. अगदी झटपट तयार होणारी इन्स्टंट अशा प्रकारची ही आपली कोथिंबीर वडी आहे.
तर उभे काप मारल्यानंतर आपल्याला आडवे देखील काप मारून घ्यायचे आहेत। ज्या शेपमध्ये तुम्हाला ही वडी कट करायची आहे त्या शेपमध्ये करू शकता, जसं की चौकोनी आणि डायमंड शेपमध्ये। तर ही वडी मी चौकोनी शेपमध्ये कट करून घेत आहे। वडीला कलर बघू शकता, अतिशय मस्त असा हिरवा कलर आलेला आहे वडीला। आणि वरून जे आपण तीळ घातलेले होते डेकोरेशनसाठी ते देखील मस्त असे वडीला चिकटून बसलेले आहेत। तर या पद्धतीने बघू शकता ही वडी आहे ती चाळणीमधून अगदी सहज निघली जाते। तर याच पद्धतीने सर्व वड्या आहेत त्या चाळणीमधल्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। वडी आहे ती अजिबात चाळणीला चिकटली जात नाही, अगदी इझिली वडी ही निघत आहे। अगदी परफेक्ट अशी इथं आपली कोथिंबीर वडी बनवून तयार झालेली आहे। याच पद्धतीने उरलेल्या सर्व वड्या आहेत त्या मी चाळणीमधल्या काढून एका ताटामध्ये काढून घेत आहे। वडी काढल्यानंतर आपल्याला ही वडी आहे ती तळून घ्यायची आहे। जर का तुम्हाला वडी तळायची नसेल तर डायरेक्ट ही वडी तुम्ही वाफवलेली आहे ती अशीच खाऊ शकता, कारण ती वडी शिजलेली आहे, कारण आपण ती वाफवून घेतलेली आहे। तर ही वडी मी तळून घेणार आहे आणखीन तिला कुरकुरीत बनवण्यासाठी। तर हीच वडी तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ही वडी आहे ती डीप फ्राय करत आहे। तर अगदी लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला ही वडी आहे ती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। एकदा का वडी तेलात घातली की गॅस अगदी लो करायचा आहे आणि ही वडी छान अशी तळून घ्यायची। सुरुवातीला गॅस आहे तो थोडासा फुल ठेवायचा, तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर वडी तेलामध्ये सोडायची आहे तळण्यासाठी। तर त्यानंतर अशा प्रकारची मस्त अशी कुरकुरीत वडी बनवून तयार होते। याच पद्धतीने उरलेल्या सर्व वड्या आहेत ते मी बनवून घेते। तर इथं बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली इन्स्टंट तयार होणारी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार आहे। वडीला कलर पण सुंदर आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर ही वडी भन्नाट बनवून तयार होते। तुम्ही देखील ही कोथिंबीर वडी एकदा नक्की बनवून बघा, सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। बाय बाय।